मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा रखडला। गंभीर गुन्ह्यात फरार असलेले पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना अटक करावी यासाठी काढण्यात आला मोर्चा। श्री शिव महापुराण कथेच्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। कांद्याचे दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। अनिल वाटखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। आणि श्री सद्गुरू बापूजी भंडारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील संभाजी उद्यानात साकारण्यात येणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा खोळंबला असल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती स्मारक समितीतर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला। धुळे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील संभाजी उद्यानात साकारण्यात येणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाचा लोकार्पण सोहळा खोळंबला असल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती स्मारक समितीतर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला। पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडताना सांगण्यात आले की अनेक वर्षापासून हा विषय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम आणि त्यांचे सहकारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत। यावेळी नानासाहेब कदम यांनी समितीच्या आजवरच्या आंदोलनाचा आणि पाठपुराव्याचा सविस्तर आढावा मांडला। तसेच महानगरपालिकेकडून छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आवश्यक असलेला चबुतरा आणि आवश्यक सुविधांची उभारणी वेळेत होत नसल्याने 1200 किलोचा भव्य ब्रांद धातूचा संभाजीराजांचा पुतळा तयार झालेला असतानाही येथे उभारला जात नाही आणि त्याचे लोकार्पण होत नाही अशी माहिती देण्यात आली। यावेळी पत्रकार परिषदेत नाना कदम, समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव अर्जुन पाटील, सदस्य ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, कोमल आभाळे, मनोज पवार, ॲडव्होकेट नामदेव मोरे, प्रदीप काळे, किरण बालेराव, ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते। अनुषंगाने गेल्या 1 दशकापासून छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती अग्रेसर आहे। 1 दशकापासून सुरू असलेल्या आंदोलनात्मक या निर्णयाला महापालिकेने 2015 या वर्षी याला अनुमती दिली। तसेच काही वर्षापूर्वी 2021 रोजी 16 जानेवारी 2021 रोजी स्मारक समितीचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं। माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे तसेच माननीय महापौर चंद्रकांत बापू सोनार, अनुपजी अग्रवाल, मोहनजी नवले, राजवर्धन कदम मांडे, मोहन नवले तसेच प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती। धुळे महानगरपालिकेने 21,39,117 रुपयाचं ई टेंडर काढून निविदा काढली। त्याच्यानंतर चबुतऱ्याचं काम 2021 रोजी सुरू झालं। 3 वर्ष होऊन गेले तरी पण चबुतऱ्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे। 3 वर्षामध्ये स्मारक समितीने इंजिनियर, ओव्हरसियर, आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेत्या या सर्वांसमोर आपल्या कैफियत मांडल्या, निवेदनं दिली। आंदोलनाचे आम्ही हत्यार उपसू, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, तरी तुम्ही लवकरी कामं पूर्ण करा या अनुषंगाने प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही भेटी देत घेतो। परंतु धुळे मनपा प्रशासन ज्याला आपण म्हणतो की एक गेंड्याच्या कातडीचं आहे, कुंभकर्णाची झोप घेऊन झोपलेलं आहे आणि या झोपेचं सोंग घेतलेलं या प्रशासनाला जागा करण्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी स्मारक समितीने एक बैठक आयोजित करून हा निर्णय घेतला आहे की आता येणाऱ्या दिवसामध्ये स्मारक समिती मोठ्या जोरात आंदोलन सुरू करणार आहे। प्रशासनाला बरेच अल्टिमेटम दिले गेले, परंतु आता छावा स्टाईलने आंदोलन यापुढे छेडलं जाईल। ज्या ज्यावेळी स्मारक समिती
मनपा प्रशासनासमोर उभी राहिली, आपले विचार मांडले. त्यावेळी आम्हाला एकच उत्तर देण्यात आलं, पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे, तुम्ही पुतळा अनावरण करा. संभाजीराजांचा पुतळा देखील शिल्पकार सरमत पाटील यांच्या माध्यमातून तयार देखील झालेला आहे. परंतु या ठिकाणी खेदाची गोष्ट अशी आहे की जे चबुतऱ्याचं काम आपण या ठिकाणी बघतो, ते काम ज्या पद्धतीने झालं पाहिजे होतं त्या पद्धतीने या ठिकाणी झालेलं नाही. आज देखील हे अपूर्ण अवस्थेतील काम, मात्र प्रशासन सांगतंय की काम पूर्ण झालेलं आहे, ठेकेदार सांगतायत की काम पूर्ण झालेलं आहे. परंतु आपण पत्रकार बांधवांनो या ठिकाणी बघू शकतो की आज देखील स्मारकाचं काम हे पूर्ण झालेलं नाही. जे स्ट्रक्चर तयार केलेलं होतं त्या पद्धतीने आज देखील ते काम झालेलं नाही. म्हणून आम्ही वारंवार महापालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, या सर्व अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की हे काम लवकरात लवकर मार्गी लावा, जेणेकरून या शहराला आणि या शहरात वैभवाचं असलेलं स्मारक, छत्रपती संभाजी राजेंचं स्मारक लोकार्पण करून लोकांसाठी हे आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. परंतु आपण बघू शकता यांच्या प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचं आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीनं निषेध करतो की त्यांनी दिलेला शब्द हा पाळला नाही. 3 वर्ष झालीत. 22 लाखाचं चबुतऱ्याचं काम, 21 लाखाचं चबुतऱ्याचं काम आज देखील संत गतीमध्ये आपण बघू शकता. म्हणून या ठिकाणी 2021 मध्ये संभाजी गार्डन उद्यानचा जो जुना ठेका होता तो रद्द करून समितीच्या ताब्यात देण्यात यावा, यासाठी देखील आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं होतं. त्यानंतर आम्ही प्रशासनाकडे आणि महापालिकेकडे छत्रपती संभाजी उद्यानासाठी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील आम्ही पत्र दिलं होतं. महिलेवरील बलात्कार तसेच विनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेले पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करून पीडित महिलेला संरक्षण मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महिलेवर बलात्कार तसेच विनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेले संशयित आरोपी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करून पीडित महिलेस पोलीस संरक्षण मिळावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. जेल रोडवरून सकाळी मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आल्यानंतर महिला शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे माजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर लैंगिक छळाचा बलात्काराचा आरोप करीत एका सुशिक्षित व उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने फिर्याद दिली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची योग्य दखल घेऊन भादवी कलम 376, 354, 34 व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक सदरील प्रकरणात गुन्हा दाखल होत असताना देखील संशयित आरोपी हे शासकीय कर्तव्यावर हजर होते. अशा परिस्थितीत गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोपी ज्या पोलीस स्थानकात कर्तव्यावर हजर होते त्या पोलीस ठाण्याला माहिती देऊन आरोपीला तात्काळ अटक करता आली असती, पण दुर्दैवाने तसे घडले नाही. यातून आरोपी हेमंत पाटील हा पोलीस खात्यात मोठ्या पदावर कार्यरत असल्याने त्याला पोलीस खात्यामार्फत संरक्षण तर दिले जात नाही ना. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आरोपी तत्काळ फरार झाला ही बाब देखील आरोपीला मदत करणारी आहे अशी शंका व समज उपस्थित होणे स्वाभाविक व साहजिकच आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्रात देखील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सर्व स्तरातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपितांवर तात्काळ कारवाई होऊन त्यांना शिक्षा होण्याची मागणी सर्व स्तरावरून होत असताना आपल्या जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक पदावर विराजमान असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पदाचा गैरफायदा घेऊन एका महिलेवर बलात्कार व विनयभंग तसेच जीवेठार मारण्याचा गंभीर गुन्हा करण्याची बाब महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पोलीस खात्याला व शासनाला शरमेने मान खाली घालणारी आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शोधूनही सापडत नसेल तर त्याला कायदेशीररित्या फरार घोषित करण्यात यावे. एवढेच नव्हे, आरोपीला फरार म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या स्थावर मिळकती तात्काळ जप्त करण्याची कारवाई करावी.
जेणेकरून आरोपीला तात्काळ अटक करून कायदेशीर पद्धतीने चौकशी करून कारवाई करता येईल। यामुळे या गंभीर प्रकरणातील आरोपी हेमंत पाटील याला 7 दिवसाच्या आत अटक करून संबंधित प्रकरणातील पीडितेला आरोपीपासून असलेला जीविताचा धोका बघता पोलीस संरक्षण मिळावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट धुळे जिल्हा महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी बुद्धिप्रिया पगारे, मीनाबाई जाधव, संगीता मोरे, ज्योती चव्हाण, नेहा चव्हाण, दीपाली सोनवणे, कलाबाई सोनवणे, इमलाबाई पवार, ठगुबाई मरसाळे, मीनाबाई गांगुर्डे, आशा कुवर, पार्वती माळी, रंजना पगारे, कलाबाई पगारे, सुरेखा पवार, सुनीता लोंढे, चित्रा शिंदे आदी उपस्थित होते। येथील झालेल्या बलात्कार संदर्भात हेमंत पाटील LCBचे पोलीसच म्हणजे रक्षकच भक्षक बनतो। आजच्या टायमाला तर न्याय कोणाकडे मागणार? त्या पीडित महिलेला न्याय भेटला पाहिजे, तिला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरलो आहे आणि त्यांचा हेमंत पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे। मामलेदार ते SP पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आम्ही सर्व महिलांनी मोर्चा काढलेला आहे व त्या महिलेला अन्याय झालेल्या पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा व तिला पोलीस प्रोटेक्शन मिळावे यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देतोय व पोलीस अधीक्षक साहेब लवकरात लवकर कारवाई करून हेमंत पाटील यांना आरोपीला अटक करतील याचं आम्ही आशा करतो। सामान्य कुटुंबातील जर व्यक्ती राहिली तर आतापर्यंत तिच्या भावाला आई वडिलांना पोलीस त्रास देऊन अटक करतात। मग जर पोलीस अधिकारी असा वागतो त्यावेळेस आता प्रशासन काय करत इतके दिवस? तरी आपण लवकरात लवकर कारवाई करावी ही सर्व आमच्या महिलांची विनंती आहे। धुळे शहराजवळील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळ दिनांक 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या श्री पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। महापौर प्रतिभा चौधरी व आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरात हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत दिनांक 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या श्री पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत महापौर प्रतिभा चौधरी यांनीही सहभाग नोंदवला। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे जवळील परिसरामध्ये दिनांक 15 ते 19 नोव्हेंबर 2023 या दरम्यान श्री पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाची सांगता रविवारी झाली। या धार्मिक कार्यक्रमात राज्यातून दररोज सुमारे 4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती होती। प्रचंड प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर घाण झाली होती। त्यामुळे शहराच्या महापौर प्रतिभा चौधरी यांनी महानगरपालिकेमार्फत सोमवारी पहाटेपासूनच या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। प्रामुख्याने मुख्य प्रवेशद्वार, त्रिशूलकडील परिसर, मुख्य कार्यक्रम स्थळ व त्या बाजूकडील परिसर तसेच त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालयाकडील परिसर व भोजन कक्षाकडील परिसर स्वच्छ करण्यात आला। महापौर प्रतिभा चौधरी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली। या स्वच्छता मोहिमेत साधारणतः महानगरपालिकेचे 100 स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले। 10 घंटा गाड्या व 5 ट्रॅक्टरद्वारे पहिल्याच दिवशी 5 ते 6 टन कचरा संकलित करण्यात आला। या प्रसंगी महापौर प्रतिभा चौधरी यांनी शहरातील सर्व सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा मनोदय व्यक्त केला। रोज सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान ही मोहीम निरंतर सुरू राहणार आहे। या स्वच्छता मोहिमेत श्रमदान करावे व आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या मोहिमेसाठी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, विकास साळवे, संदीप मोरे, गजानन चौधरी, साईनाथ वाघ, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक अनिल साळुंके, सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी, महापौर यांचे स्वीय सहाय्यक संजय भंडारी यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांनी परिश्रम घेतले। नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय शिवपुराण कथाकार पूजनीय पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांचा शिवपुराण कथेचा कार्यक्रम गेल्या 5 दिवसापासून या ग्राउंडवर सुरू होता। कथेचे जे आयोजक आहेत, कथेचे आयोजक नाशिक शहराचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे, धुळे शहराचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे, धुळे शहराचे विधानसभा प्रमुख अनुप भैया अग्रवाल, तसेच बाळासाहेब भदाणे, तसेच चेतनजी मंडोरे, तसेच आविष्कारजी भुसे यांनी या ठिकाणी शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं होतं। तर गेल्या 5 दिवसापासून आमच्या धुळे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, आमचे आयुक्त मॅडम, आमचे सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक
वसावे बापू, लक्ष्मण पाटील, जाधव बापू, विकास साळवे तसेच सर्व सॅनिटरी इन्स्पेक्टर, सर्व कर्मचारी गेल्या 5 दिवसापासून इथे येऊन साफसफाई स्वच्छता मोहीम सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 टाईममध्ये येऊन साफसफाई करत होते. आमच्या सगळ्या घंटागाड्या, महानगरपालिकेचे जे जे आवश्यक होतं ते सगळं इथं आम्ही उपलब्ध करून दिलेलं होतं. आज या शिवपुराण कथा काल संपलेली आहे. आज या ठिकाणी आम्ही सकाळी 8 वाजेला येऊन इथे पूर्ण स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. परंतु हे स्वच्छता मोहीम राबवत असताना ही स्वच्छता मोहीम एका दिवसात पूर्ण होणार नाही. ती स्वच्छता मोहीम गेल्या 3 किंवा 4 दिवस इथे सतत आपल्याला राबवावी लागेल, तेव्हा ही स्वच्छता मोहीम कुठे पूर्ण होईल. तर ही स्वच्छता मोहीममध्ये आज आम्ही जिथे दुकानांचे स्टॉल लागलेले होते तसेच किचन जिथं चालू होतं त्या किचनच्या मंडपामध्ये आणि इथे बाहेरच्या परिसरामध्ये आज आम्ही इथे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. धुळे शहरातील सर्व तमाम बंधू भगिनींना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे तसेच स्वयंसेवी संघटना तसेच या ठिकाणी ज्या स्वयंसेवकांनी सेवा दिलेली आहे त्या सगळ्या स्वयंसेवकांना मी एक विनंती करते की आमची ही 3 किंवा 4 दिवस इथे स्वच्छता मोहीम पूर्ण चालू राहणार आहे. 2, 3, 4 दिवस 2-2 तास आम्ही इथे स्वच्छता मोहीम करणार आहोत. तरी ज्यांना या शिवपुराण कथेचा जी जागा आहे ही जागा पवित्र जागा झालेली. अनेक आपल्या प्रदीपजी मिश्रा शिवपुराण कथाकार यांच्या पदस्पर्शाने ही जागा पावन झालेली आहे आणि अनेक शहरातील नागरिकांचे, लाखो नागरिकांचे चरण स्पर्श या जागेला झालेले आहेत. ही जागा पवित्र झालेली आहे. तर या जागेचं पावित्र्य कायम कसं राहील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी शहरातील तमाम स्वच्छता प्रेमींना मी आवाहन करते की त्यांनी आम्ही 3-4 दिवस इथं सतत 3-4 तास स्वच्छता मोहीम राबवणार आहोत. तर आपण देखील या स्वच्छता मोहीममध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी स्वच्छता मोहीममध्ये सहभाग नोंदवावा असं मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करते. तसेच या स्वच्छता मोहीममध्ये आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त, आमचे अधिकारी, आमचे सगळे सॅनिटरी इन्स्पेक्टर, आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी यांनी देखील खूप चांगलं काम केलं. गेल्या 5 दिवसापासून ते काम करत आहेत आणि आज देखील ते स्वच्छता मोहीममध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. यांनी देखील खूप चांगलं काम केलेलं आहे. तर जेवढं कथा ऐकणाऱ्यांना जेवढं पुण्य त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तेवढंच पुण्य आमच्या या सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि याची अनुभूती आमच्या सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नक्कीच येणार आहे. तर यांचं देखील मी सगळ्यांचं, आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांचं, सॅनिटरी इन्स्पेक्टर सगळ्यांचं, आमच्या आयुक्त मॅडम सगळ्यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते की खूप चांगलं काम आपण सगळ्यांनी खरोखर मनापासून केलेलं आहे आणि असंच चांगलं काम आपण सतत करत राहा. कारण परमेश्वर चांगलं काम करणाऱ्याच्या पाठी. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करीत निषेध नोंदवला. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी शेतकऱ्यांतर्फे कांद्याचे भाव व्यापाऱ्यांनी अचानक पाडल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू झाला. सकाळच्या सत्रात कांद्याला 5,000 रुपये भाव देण्यात आला. कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कमी भाव देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी लिलावाला हरकत घेत लिलाव बंद पाडला. त्यानंतर बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर येऊन धुळे जळगाव रस्ता अडवला. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली. कांद्याने पुन्हा वांदा केल्याने पोलिसही लागलीच आंदोलनस्थळी दाखल झाले. रास्ता आंदोलन केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. तर चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असे म्हणत पोलिसांनी या शेतकऱ्यांना रस्त्यावरून उठवले. त्यानंतर शेतकरी थेट सभापतींच्या दालनात पोहोचले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह संचालक मंडळाशी चर्चा केली. कांद्याला सरसकट 5,000 रुपये भाव मिळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनात शेतकरी भिकन पाटील, दिनेश पाटील, हितेश पाटील, बापू पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, सुडामण ठेलारी, दीपक देसले, रामलाल मालशे, देवेंद्र हालोर, भैया भोई यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. आम्ही आज यासाठी इथे आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी काहीतरी विशिष्ट मागणी आहे. 2 दिवसापूर्वी कांद्याला 5,000 रुपये भाव होता.
पण तोच भाव आज सकाळी सुद्धा चांगला भाव होता, मात्र दुपारी 2 तासानंतर तोच कांदा 2500 आणि 3000 रुपये जायला लागला. आणि व्यापाऱ्यांची मनमानी चालू आहे धुळे मार्केट कमिटीमध्ये, म्हणून आम्ही यासाठी आजचा आंदोलन करत होतो. साहेब कोण केव्हा निलाव करतो आणि निलाव हा एकाच शेडवर एकाच व्यापाऱ्याने त्या शेडवर सर्व व्यापाऱ्यांनी केला पाहिजे. व्यापाऱ्यांनी विचारणा केली असता व्यापारी सांगत होते आम्ही त्यांच्या शेडवर जात नाही, ते सांगत आमच्या शेडवर येत नाही. या कारणामुळे आज शेतकरी आंदोलन करीत आहोत आणि शेतकऱ्यांची जी रक्कम आहे सर्व्हिस चेकने त्याच दिवशी दिली गेली पाहिजे. पाणी शिकलंय साहेब कोणत्या परिसरात? सर्व तुळा ग्रामीणच्या परिसराचे शेतकरी आहोत. नावं काही गावाची नाव आता काय तुळा ग्रामीण मध्ये सर्व गावात 140 खेडे आहेत. या ठिकाणी 140 खेड्यांमधला लोक आलेले आहेत. आज 11 साडे 11 वाजता कांद्याचा निलाव चालू असताना शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळाला असा समज करून कांदा मार्केट काही शेतकऱ्यांनी बंद केला आणि त्यामुळे बंद केला मार्केट. याची पुन्हा आम्ही शेतकरी काही व्यापारी यांची बैठक बसून व्यापारी जे ज्या ठिकाणी याचा निलाव खरेदीदार आणि आडत जे सेपरेट करत आहेत ते न करता एकठोक एकीकडनं सर्व व्यापाऱ्यांनी एकीकडनंच निलाव सुरू करायचा असं शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे बुधवारपासून आम्ही ती कारवाई करणार आहोत. तसंच काल म्हणजे आजच्या निलावामध्ये जे काही कांदे शेतकऱ्यांचे राहून गेले निलावाचे त्यांच्यासाठी उद्या कांद्याचा बाजार चालू ठेवला आहे, त्यांचा पण शेतकऱ्यांचा निलाव आपण करून घेणार आहे. तसं जे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की 2% व्यापारी आमच्याकडनं हिशोबात कापून घेतात, तर असं कोणत्याही शेतकऱ्याने आमच्या निदर्शनास आणून दिलं किंवा मार्केट कमिटीच्या कोणाच्याही निदर्शनास आणून दिलं की या व्यापाऱ्याने आम्हाला पेमेंट करताना 2% कापून घेतले, तर त्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. ते शेतकऱ्याला जे माल विकला त्याचे पैसे संध्याकाळी ते पूर्ण त्याला मिळालेच पाहिजे. ज्याचे संबंध व्यापारी शेतकरी असतील त्याने त्यांचं 2 दिवसात दिवस 4 दिवसात त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, पण प्रत्येक शेतकऱ्याला माल विकल्यानंतर पैसे रोखीने दिले गेले पाहिजे अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. नाही तेच मग बुधवारपासून आपण ते सर्व व्यापाऱ्यांनी एकठोक निलाव करायचा आपण ठरवलं ना, तो समज त्यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून एकठोक एकीकडनं निलाव आपण सर्व व्यापाऱ्याने चालू काय ठेवला. झालं लासलगावचा बाजाराचा ना आपला क्वालिटीचा कांद्याचा प्रत्येक व्यापारी ते माल बघूनच भाव देत असतो आणि तसा जर समजा समज असता तर मार्केट कमिटीवर त्याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून कारवाई करेल. शिंदखेडा शहरातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा नगरपंचायतीचे गटनेता अनिल वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. शिंदखेडा येथील लालचंद नगर येथे राहणारे भाजप जिल्हा सरचिटणीस तथा नगरपंचायत गटनेता अनिल वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, आरजी खैरनार, प्रवीण माळी, प्रकाश देशले, उल्हास देशमुख, अशोक देसले, देवा माळी, रमेश बांबरे, दगा चौधरी, चेतन परमार, ॲडव्होकेट विनोद पाटील, हितेंद्र जैन, डॉक्टर रवींद्र देसले, अमोल मराठे, गोकुळ महाले, मिलिंद पाटील यांच्यासह शिंदखेडा रोटरी क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी खरं म्हणजे आनंदाचा दिवस. आनंदाचा दिवस म्हणजे 20 नोव्हेंबर आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि शिंदखेडा शहराचे भाग्यविधाते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक आनंदोत्सव. आम्ही आनंदाप्रमाणे एक उत्सवाप्रमाणे आम्ही साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे आज देखील शिंदखेडा शहरात रावसाहेबांच्या माध्यमातून आम्ही शिंदखेडा शहरातील तरुण जे मुलं असतात त्यांना अभ्यास करण्याची एक व्यवस्था व्हावी म्हणून जवळपास 30 मुलांना अभ्यास करता येईल असं अभ्यासिका केंद्राचं आज सकाळी उद्घाटन केलं आणि आज सकाळपासून या पूर्ण शिंदखेडा शहराचा शुभेच्छा देण्यासाठी एक रावसाहेबांना वर्षावच या ठिकाणी सुरू आहे. हे आपण देखील या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि या निमित्त रावसाहेबांनी एक सुंदर असा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित केलं वाढदिवसानिमित्त आणि त्या आता 3 वाजेपर्यंत जवळपास 40 लोकांचं या ठिकाणी रक्तदान देखील झालेलं आहे आणि हे अजून 5 वाजेपर्यंत असंच चालणार आहे आणि संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये विविध ठिकाणी एक
आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रावसाहेबांना स्वतः जवळपास 25 ते 30 ठिकाणी आमंत्रित आतापर्यंत झालेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन आम्ही केक वगैरे कापून एक आनंदोत्सव साजरा करणार आहे. आम्ही शिंदखेडा शहरातील तरुण युवा मित्रांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने रावसाहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो. श्री सद्गुरू बापूजी भंडारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवपुरातील गली नंबर 7 येथे बापूजी भंडारी संस्थानतर्फे 5 दिवसीय विविध कार्यक्रम संपन्न झाले. श्री सद्गुरू बापूजी भंडारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बापूजी भंडारी संस्थानतर्फे 5 दिवसीय विविध कार्यक्रम देवपुरातील सद्गुरू बापूजी भंडारी संस्थान गल्ली नंबर 7 देवपूर धुळे येथे संपन्न झाले. दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी बापूजी भंडारी यांची शतकोत्तर रौप्य जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात दररोज काकड आरती, अभिषेक पूजा व हरिपाठ घेतला जात होता. दिनांक 16 रोजी चंदाताई तिवाडी आणि सहकारी यांचा बारोडाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 17 रोजी विसुभाऊ वापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. दिनांक 18 रोजी राम पंडित व सहकारी यांचा भक्तिगीते व अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजता अभय भंडारी यांचे श्री आद्य शंकराचार्य या विषयावर व्याख्यान झाले. तर रात्री 8 वाजता पंडित अजित कडकडे यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता धनश्री लेले यांचे श्रीमद भागवतातील भक्तिसूत्रे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. भारतीय भक्ती जी आहे मग ती भागवतामधली असेल, वेगवेगळ्या संप्रदायांमधली असेल, त्या भक्तीचं निरूपण त्या करणार आहे. जोपर्यंत मनुष्याचं मन सश्रद्ध नसतं तोपर्यंत एखादी गोष्ट का करावी हे त्याला कळत नाही. आणि मनुष्याच्या अंतरंगात शिरण्याचा मार्ग भक्ती इतका चांगला आजपर्यंत जगात कुणालाही शोधता आला नाही. त्यामुळे भक्तीच्या माध्यमातून मनुष्यामध्ये आंतरिक परिवर्तन व्हावं. समर्थांपासून एकनाथ महाराजांपासून तुकोबारायांपर्यंत नामदेवराय ही सगळी संत परंपरा, त्या सगळ्या संत परंपरेमध्ये सामान्य मनुष्याच्या दुःखाने ज्या पद्धतीने कळवळून परमेश्वराला ते प्रार्थना करतात किंवा माऊलींनी मागितलेलं बसायदान जे आहे त्यात स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, त्यांनी संपूर्ण समाजासाठी मागितलं आहे. आणि लोकांची कधीही न शमणारी तृष्णा ती सुद्धा आहे पांडुरंगा तू शांत कर की ज्यामुळे ते किमान तुझ्याकडे वळतील या पद्धतीचा एक आशावाद. आणि दुरितांचे तिमिर जावं. मनुष्य दुष्ट का असतो? तो दुष्टपणा त्याच्यामध्ये असतो म्हणून तो दुष्टपणा त्याच्यातला जर काढून घेतला संस्काराने तर त्या मनुष्यामध्ये आणि एका सज्जन मनुष्यामध्ये यत्किंचित अंतर असणार नाही. आणि कुठल्याही व्यवस्था ज्या वेळेला बिघडतात त्यावेळेला त्या व्यवस्था चालवणारी माणसं बिघडली, असंस्कृत झाली म्हणून त्या व्यवस्था बिघडतात आणि माणूस दुःख भोगतो. तर दुःखातनं मुक्त होण्याचा एकमेव मार्ग ज्ञान आहे. आणि ते ज्ञान सामान्य मनुष्यामध्ये संस्कारित करण्याकरता आपल्याला त्याला संस्कारित करायला पाहिजे आहे. आणि संत परंपरेने आलेलं वाङ्मय जे आहे हे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे आहे. म्हणजे मग तो अंतर्मुखून आपल्यातले जे दोष आहेत त्या दोषांचं चिंतन करेल, त्या दोषांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल, दैवी गुणसंपदा भगवद्गीतेत सांगितलेली आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. तर बापूजींच्या पुण्यतिथीचा उत्सव हा अनेक दृष्टीने त्यामध्ये धार्मिक अंग आहे, त्यामध्ये सामाजिक अंग आहे, त्यामध्ये आध्यात्मिकता आहे. या सर्व प्रकारचं मानवी जीवनाला सर्वस्पर्शी म्हणावं या पद्धतीच्या गोष्टी या उत्सवामध्ये साजऱ्या केल्या जातात. तप सांगितलं जातं, साधना सांगितली जाते, आंतरिक शुद्धी सांगितली जाते, बाह्य शुद्धी सांगितली जाते, समाजाशी, प्रकृतीशी आणि ईश्वराशी आपलं काय नातं आहे हे समजून सांगितलं जातं. या पद्धतीची बापूजींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने गेली 47 वर्षे ही परंपरा चालू राहिली आहे. बापूजींनी त्यांच्या आयुष्यात जे केलं त्यांच्याच पदचिन्हांचं अनुसरण करत बापूजी भंडारी संस्थांचे सगळे विश्वस्त हे काम अत्यंत निष्ठेने करत आहेत आणि खूप छान प्रतिसाद याला आहे समाजामध्ये. त्यामुळे खूप परिवर्तन दिसतं. तेही खूप समाधानाची बाब आहे. भारतीय आध्यात्मिक धार्मिक परंपरेचा एक भाग म्हणून आपण या उत्सवाकडे बघावं असं मला वाटतं. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा रखडला. गंभीर गुन्ह्यात फरार असलेले पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना अटक करावी यासाठी काढण्यात आला मोर्चा. श्री शिव महापुराण कथेच्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. कांद्याचे दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. अनिल वाटखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. आणि श्री सद्गुरू बापूजी भंडारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.